स्कॉर्पियो टॉप मॉडेलची किंमत किती आहे? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे 24 लाख. कढीपत्ता खाल्ल्यानंतर कोणता आजार पूर्णपणे नाहीसा होतो? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे मधुमेह. सतत झोप येणे कशाचे लक्षण असू शकते? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे कमजोरी. छातीत दुखणे कशाचे लक्षण असू शकते? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे हृदयविकार. सतत डोकेदुखी होणे कशाचे लक्षण असू शकते? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे मायग्रेन. सकाळी उठल्यावर डोळे सुजणे कशामुळे होते? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे झोप पूर्ण न होणे. घसा वारंवार कोरडा पडणे कशामुळे होते? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे शरीरात पाणी कमी. जीभ पांढरी दिसणे कशामुळे होते? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे पचन बिघडणे. अचानक वजन कमी होणे कशाचे लक्षण असू शकते? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे डायबेटीस. जेवल्यानंतर छातीत जळजळ होणे कशामुळे होते? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे ऍसिडिटी. लिंबाचे लोणचे खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे पचन सुधारते. सुक्या लाल मिरच्या खाल्ल्याने कोणता आजार होतो? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे पोटात जळजळ. लिंबू आणि लसूण काढा प्यायल्याने कोणता आजार बरा होतो? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे कोलेस्ट्रॉल कमी होतो. पाकिस्तानमध्ये 1 लिटर मोहरीच्या तेलाची किंमत किती आहे? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे 500 रुपये. मनुष्याने जास्त चिडचिड केल्याने कोणता आजार होतो? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे ब्लड प्रेशर. पावभाजी खाल्ल्याने कोणता आजार होतो? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे पोटदुखी. रोज सकाळी गाजर खाण्याचे काय फायदे आहेत? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे कर्करोगाचा धोका कमी होतो. जर तुम्ही दररोज जेवणासोबत मुळा खाल्ला तर काय होते? जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे हृदयरोगाचा धोका कमी होतो. अशी कोणती गोष्ट आहे ती कधीच जळत नाही?
जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उत्तर आहे मानवी शरीरातील हाड.